नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, मधुमेह परदेविकार तज्ज्ञ, नाशिक. डायबिटीसबद्दल थोडं जाणून घेऊया. डायबिटीस म्हणजे काय? स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिनची कमतरता किंवा अकार्यक्षमतेमुळे रक्तातील वाढलेल्या स्थितीला आपण डायबिटीस म्हणतो. डायबिटीस हा 2 शब्दातून आलेला आहे. डायबिटीस मलायटस हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ साखरेसारखा प्रवाह जाणे. जवळपास 3000 वर्षापासून हा आजार मानवजातीला माहीत आहे. डायबिटीसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. काळजीचे कारण म्हणजे तरुण लोकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे. भारताची स्थिती बघितली तर भारत हा जगामध्ये 2ऱ्या नंबरवर जास्त डायबिटीसचे रुग्ण असलेला देश आहे. जनसामान्यामध्ये हे प्रमाण 11% आसपास आहे आणि संख्येच्या नुसार पाहिलं तर जवळपास 10 करोड लोक डायबिटीसचे भारतामध्ये आहेत आणि डायबिटीस होऊ घातलेली स्थिती म्हणजे त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, हे प्रमाण जवळपास तेवढंच आहे, 8 ते 10 करोड. म्हणजे तसं पाहिलं तर जवळपास 20 करोडच्या आसपास ही संख्या जाते आणि हे प्रचंड ताण देशावर पडतो, देशाच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो. आणि तसं पाहिलं तर एखाद्या रुग्णाला डायबिटीस झाला तर त्याचं जीवनमान पण कालांतरानं कमी होतं.